खोपोलीमध्ये आज भाजपचं खूप चांगलं वातावरण चालू आहे. लोकांना परिवर्तन पाहिजे. खूप लोक कंटाळले बाकी सगळ्या गोष्टीला, पण आज परिवर्तनाची लोकांची अपेक्षा आहे. मला बऱ्याच ठिकाणी फोन आलेले आहेत, साबळे शेठ आम्ही तुमच्या बरोबर आहेत, जुने जुने टीचर असो काय असो, आणि या सगळ्या प्रगती खोपोलीमध्ये प्रगती पाहिजे असेल तर वरती मोदी साहेब आणि खाली देवेंद्र साहेब असल्यामुळे लोकांना एक विश्वास आहे की खोपोलीचा पण कार्य पलट करता येईल. 100% दिसतं तुम्हाला. यावेळी भाजपचे जवळ 12 ते 14 नगरसेवक दिसतात. त्याने जरी आम्हाला तिकीट नाही दिलं तरी सुद्धा, कोणाही दुसऱ्याला दिलं तरी सुद्धा मी भाजपात जाणार नाही, मी कुठल्या दुसऱ्या पक्षात जाणार नाही. आम्ही आदेशाची वाट पाहते. आम्हाला असा आदेश आला की उद्यापर्यंत आमची सीट डिक्लेअर होईल की एकला चालू का सिंगल चालायचं आहे, ह्याच्या बाबतीत आमचा उद्या निर्णय होणार आहे. आणि श्रेष्ठीला मी माझा निरोपही दिलेला आहे की यावेळी बीजेपीला संधी खूप चांगली आहे. त्यामुळं मला जरी मुलाला आणि मला जरी तिकीट नाही दिलं पण बीजेपी तर्फे कुठलाही उमेदवार तुम्ही द्या, ही माझी मागणी आहे. आघाडीच्या बाबतीत नाही झाले पण आमच्या बाबतीत, स्वतःच्या पक्षाच्या बाबतीत परवा दिवशी मिटिंग पनवेलला मार्केट यार्डला प्रशांत शेठ बरोबर झालेली आहे. हो, कागदपत्र सगळं रेडी आहे. आदेशाची वाट पाहत आहोत. खोपोली शहरात भाजप ताकदीने भाजप ताकदीने वाढणार आणि भाजपाचा वाढ करायचं आज माझे ध्येय आहे, तालुक्यात सुद्धा आणि खोपोली गावामध्ये. दुसरं, आपल्या लोकांना खोपोलीकरांना तालुक्यामध्ये कोणी कामं देत नाहीत, कारण काय आपला कोण वालीच नाहीये. वाली नसल्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारचे कामं, नाही फॅक्टरीच्या नोकऱ्या, काही कुठल्या प्रकारचे कामं भेटत नाहीत. आणि ह्याच्यावरती माझं पहिलं लक्ष राहणार. जो श्रेष्ठ निर्णय घेते तो योग्यच येतील. तो भले माझ्या बाजूने असो का नसो, पण मला भाजपचं काम करायचंय.